नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आयटीआयचे विद्यार्थी ज्या गोष्टीची सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे की आयटीआय सीबीटी एक्झाम केव्हा होणार याचं ऑफिशियल अनाउन्समेंट डीजीटी कडून आता झालेलं आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं एक्झामच्या डेट्स काय राहतील, कोणती एक्झाम केव्हा होणार, फर्स्ट इयरची एक्झाम केव्हा होणार आहे, सेकंड इयरची एक्झाम केव्हा होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी ते कधी राहतील आणि त्याच सोबत नेमकी सीबीटी एक्झाम केव्हापासून चालू होणार आहे या सर्व गोष्टीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. बघा, आत्ताच डीजीटीने काही वेळापूर्वी एक त्यांचं परिपत्रक जारी केलं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहेत, टेंटेटिव्ह डेट्स म्हणजे बघा, मी सांगतो पहिले तुम्हाला की डीजीटीचं बघा आजचं पत्र आहे. याच्यामध्ये काय दिलं की टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर सीटीएस मेन्स एक्झामिनेशन, म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे या डेट्स हा टेंटेटिव्ह दिलेल्या आहेत, या कदाचित भविष्यात चेंज होऊ शकतात. पण बघा, या ज्या डेट्स दिलेल्या असतात ना, या डेट्सच्या एक्झाम त्याच्यामध्ये जास्त चेंजेस होत नाही. एखाद्या वेळेस खूप इमर्जन्सी केस आली तरच त्या एक्झाम डेट चेंज होतात. म्हणून ते शब्द देताना एक टेंटेटिव्ह ही फॉर्मॅलिटी आहे, म्हणून त्यांनी टेंटेटिव्ह शब्द दिलेला आहे. बघा, ही सगळीच्या सगळी नोटिफिकेशन जी पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ही संपूर्ण नोटिफिकेशन मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. मग आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्हाला ही पूर्ण नोटिफिकेशन वाचायची असेल ऑफिशियल डीजीटीची, तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन नोटिफिकेशन वाचू शकता. आता सुरू करूया आपण. बघा, नेमके इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करू आणि तुम्हाला त्यातलं काय काय म्हणजे तुमच्या साईडनं तुम्हाला सीबीटी एक्झामसाठी काय तयारी करावं लागेल किंवा तुम्हाला काय करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात महत्वाचं बघा, आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं. मी तुम्हाला आयटीआय सीबीटी एक्झाम बघा, आयटीआय सीबीटी एक्झाम कशी असते, त्याचे इंटरनल मार्क्स कसे दिले जातात यावरती संपूर्ण डिटेल व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता. त्याची लिंक मी काय करतो तुम्हाला या आय बटनवरती देऊन देईल, तुम्ही तिथे चेक करून घ्या आणि तो व्हिडिओ बघा. आता त्याच्यामध्ये बघा, हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट नाही का, पहिले इम्पॉर्टंट डेट आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट बद्दल, ज्याच्यामध्ये बघा तुमचे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे जे मार्क असतात, जे तुमच्या आयटीआयतून मार्क जातात 200 मार्क, हे तुम्हाला 15 मे ते 18 जून पर्यंत काय करायचे, अपलोड करायचे. सोबत जे अटेंडन्स अपलोड होते तुमची, म्हणजे तुम्ही बघा या वर्षामध्ये किती दिवस प्रेझेंट होते, 2 टर्मला आम्ही काय करतो सो बायफर्गेट करतो आणि त्यापैकी तुम्ही किती दिवस प्रेझेंट होते हे सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागतं. पण बघा, हे जे आहेत ना, याच्यातलं तुम्हाला काहीही करायचं नाही. हे जे रिस्पेक्टिव्ह आयटीआय असेल तुमची, त्या आयटीआयतले शिक्षक लोक किंवा आयटीआय हे स्वतः हे तुमच्याकडून हे काय करून घेणार, म्हणजे तुमचे मार्क्सही तेच अपलोड करणार, अटेंडन्सही आयटीआय वालेच अपलोड करणार, सोबत प्रॅक्टिकल एक्झाम फी आणि सीबीटी एक्झाम फी. बघा, आयटीआय वाले काय करतात, तुमच्याकडून ऑफलाईन फी जमा करून घेतील आणि ऑनलाईन पद्धतीनं हे सर्वच्या सर्व कामं कोण करून घेणार, तुमचे आयटीआय वालेच करतील. म्हणजे याचा तुमच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजे हे तुमचं कुठं झालं, आयटीआय कॉलेजेस जे तुमचे ते काय करतील, हे जिकडचं जे कॉलम मी सांगितला, हे सगळी तयारी तुमची आयटीआय कॉलेजवाले करून घेतील. आता राहिलं बघा, ज्याचं तुमच्याशी डायरेक्ट घेणं देणं आहे ते म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता आपला पॅटर्न कसा असतो, आधी प्रॅक्टिकल एक्झाम होते आणि नंतर सीबीटी एक्झाम होते. मग आता प्रॅक्टिकल एक्झामसाठी महत्वाची तारीख बघा, प्रॅक्टिकल एक्झामची हॉल तिकीट तुमचे 22 जून पासून तर 30 जुलै पर्यंत डाउनलोड होतील. म्हणजे साईटवरती स्किल इंडिया पोर्टलवरती तुमचे हॉल तिकीट डाउनलोड भेटतील. ते कॉलेजवाले तुम्ही एक तर डाउनलोड करू शकता किंवा कॉलेजवाले तुम्हाला प्रोव्हाइड करतात. सोबत सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम जे फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत, म्हणजे जे एका वर्षाचे स्टुडंट असतात, जसं की ज्यांनी 2025 ला ऍडमिशन केलं असेल त्या स्टुडंट्सला किंवा जे एका वर्षाचे आहेत त्यांना, त्यांचं प्रॅक्टिकल 29 जून ते 1 जुलै 2026, म्हणजे या 29 जून पासून ते 1 जुलै 2026 पर्यंत त्यांचं प्रॅक्टिकल होईल. आता उरलं जे आत्ता विद्यार्थी सेकंड इयरला आहेत किंवा जे 2 वर्षाचे ट्रेडचे विद्यार्थी आहेत, जे आत्ता सेकंड इयरला आहेत, त्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल 2 जुलै आणि 3 जुलै या 2 दिवस त्यांचं प्रॅक्टिकल चालेल. त्यानंतर बघा, एक्झामची टायमिंग किती असते, तर सकाळी 9:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत तुमचं हे प्रॅक्टिकल एक्झाम चालते आणि सोबत तुम्हाला 1 ते 1:30 पर्यंत काय भेटत असतो, लंच ब्रेक भेटतो ह्या प्रॅक्टिकल एक्झामच्या मध्ये. आता बघा, हा जो आहे ना, हे मी तुम्हाला सांगितलं बघा, फर्स्ट इयरचे एक्झाम डेट 29 ते 1 जुलै राहील आणि सेकंड इयरवाल्यांचं प्रॅक्टिकल 2 जुलै ते 3 जुलै या दरम्यान होणार. म्हणजे जुलैच्या स्टार्टिंगच्या आठवड्यातच काय होणार, तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार. बघा, त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा विषय, ज्यावेळेस आता तुमची प्रॅक्टिकल एक्झाम संपल, प्रॅक्टिकल एक्झाम संपल्यानंतर बघा, जसं 3 जुलैला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम संपली, तर त्या नेक्स्ट 9 जुलैपासून, किती जुलैपासून बघा, 9 जुलैपासून तर 3 ऑगस्ट पर्यंत तुमच्या सीबीटी एक्झाम चालतील. मग सर, माझी सीबीटी एक्झाम 9 ते 3 जुलै या कंप्लीट दिवस मध्ये राहील का, तर नाही, या 9 जुलै ते 3 जुलैच्या मध्ये कोणत्या तरी एका दिवशी करेल तुमची सीबीटी एक्झाम राहणार. मग या सीबीटी एक्झामच्या हॉल तिकीट तुम्हाला 3 जुलै ते 3 ऑगस्ट पासून भेटायला सुरुवात होतील. म्हणजे तुम्हाला या एक्झामच्या 6 दिवसाआधी, जशी आपली प्रॅक्टिकल एक्झाम संपली त्याच्या 1-2 दिवसामध्येच किंवा त्याच दिवशी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला नाही का, तुमचं सीबीटीचं सेंटर कोणतं आहे, कोणत्या कॉलेजवरती तुम्ही कोणत्या सेंटरवरती सीबीटी एक्झाम देणार आणि कोणत्या टाइम मध्ये तुमची एक्झाम आहे हे तुम्हाला हॉल तिकीट थ्रू कळून जाईल.
हे पण तुम्हाला कॉलेजेसवाले प्रोव्हाइड करतील किंवा तुम्ही स्वतःही डाउनलोड करू शकता. मी व्हिडिओ बनवेल सेपरेटली की हॉल तिकीट तुम्ही स्वतः कसं डाउनलोड करता तर नंतर ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघा. नंतर ज्यावेळेस तुमची सर्वांची सीबीटी एक्झाम झालेली राहील त्यानंतर 10 ऑगस्ट 2026 या दिवशी काय राहील तुमचा ITIचा रिझल्ट पब्लिश होणार आहे. म्हणजे जे पण विद्यार्थी आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये आहेत 9 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत तुमची एक्झाम झाली तर 10 ऑगस्टला तुमचा रिझल्ट माहीत पडेल तुम्हाला. तुम्ही पास झाले का फेल झाले किंवा किती मार्क्स तुम्हाला पडले हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला रिझल्ट पब्लिकेशन किती 10 ऑगस्टला होणार. या सगळ्या प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल म्हणजे जर का समजा तुम्ही एक्झाम दिली एखादा क्वेश्चन चुकला किंवा काही प्रॉब्लेम आला तुमच्या मार्कशीटवरती नाव चुकलेलं असतं तर मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता एक्झामिनेशन गिव्हरन्स रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला टाइम भेटतो 17 ऑगस्ट पासून तर 31 ऑगस्ट पर्यंत की तुम्ही तुमच्या ज्या पण हरकती असतील जे पण तुम्हाला प्रॉब्लेम असतील ते त्या स्किल इंडिया पोर्टलवरती नोंदवायचा टाइम हा 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत आहे. म्हणजे बघा आपल्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पासून तर रिझल्ट पर्यंतच्या सर्व टेंटेटिव्ह डेट्स म्हटलं मी परत एकदा टेंटेटिव्ह का म्हटलं कारण या डेट जर का थोडं काही प्रॉब्लेम आले तर प्लस मायनस होऊ शकतात म्हणजे थोड्याफार मागे पुढे होऊ शकतात पण याच्यामध्ये कधीच जास्त चेंजेस होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की एवढं सगळं आजच्या जे नोटिफिकेशन जारी केलं ना आपल्या DGTनं त्यांनी या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये काय केलं डिस्कस केलेलं आहे. आता परत एकदा इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला 1200 तासाचं मी तुम्हाला सांगितलं. आता बघा मी याच्या आधी सीबीटी एक्झाम आता आपला पॅटर्न चेंज झाला DGTनं काय केलं OGT लागू केलेली आहे आणि ही कोणासाठी लागू केली जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहेत 2025ला त्यांचं ऍडमिशन झाले त्यांच्यासाठी OGT लागू केली. त्या OGTचे मार्क्स सुद्धा आता तुमच्या कशावरती येणार आहेत मार्कशीटवरती येणार आहे. याबाबतचा सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन वाला व्हिडिओ मी बनवला होता त्याची सुद्धा लिंक काय करतो मी आय बटनवरती देऊन देतो तुम्ही तोही व्हिडिओ कंप्लीट पाहून घ्या की नेमके या वर्षापासून ITIमध्ये काय चेंजेस झाले. मग आता बघा ज्यांची झाली ना बघा त्यांनी तेच सांगितलं की 1200 तासाचे ट्रेनिंग आणि 150 तासाचा OGT प्रोजेक्टवर पूर्ण झालेल्या ट्रेनिंगचं 16 जून 2026 पूर्वी इलिजिबिलिटी आणि फीस पेमेंट करू शकता. आताही सांगतो की याचं तुमच्याशी काही घेणं नाही हे सगळे तुमच्या काय करतील ITI वाले हे सर्व करून घेतील. परत क्विक रिकॅप सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुमचं आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की फर्स्ट इयरचं जे प्रॅक्टिकल आहे तुमचं ते फर्स्ट इयरचं प्रॅक्टिकल 29 जून ते 1 जुलैच्या दरम्यान होणार. सेकंड इयरचं जे प्रॅक्टिकल आहे ते 2 आणि 3 जुलै असं 2 दिवस सेकंड इयरचं प्रॅक्टिकल चालणार आणि त्याच्यानंतर तुमची जी मेन सीबीटी एक्झाम आहे 9 जुलैपासून तर 3 ऑगस्ट पर्यंत या दिवशी कोणत्या तरी एका दिवशी तुमची काय होणार सीबीटी एक्झाम होणार आणि फायनली 10 ऑगस्ट 2026ला तुम्हाला याचा निकाल तुमच्या हातात भेटणार. आणि नंतर जर तुम्हाला या सगळ्यामध्ये काही म्हणजे काही प्रॉब्लेम असला किंवा निकाल एखाद्या क्वेश्चन ऑब्जेक्शन असलं ते गिव्हरन्स देण्याचा टाइम म्हणजे 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत काय भेटणार तुम्हाला या सगळ्यासाठी काय भेटणार आहे वेळ भेटणार आहे. अशा पद्धतीनं आत्ताच जवळपास काही तासापूर्वी हे परिपत्रक आलेलं आहे. याच्यात त्यांनी काय केलं आपल्या एवढ्या सगळ्या गोष्टी सीबीटी एक्झाम डेट केव्हा आहे प्रॅक्टिकल एक्झाम डेट केव्हा आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण काय केलं आता डिस्कस केलं. आता नेमकी सर आता सीबीटी एक्झाम आली ना आता तुम्ही तयारी कशी करू शकता याबाबत सुद्धा मी सीबीटी एक्झामचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं सांगितलं तुम्ही तयारी वगैरे कशी करू शकता. पण जे आता इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो बघा माझं युट्यूब चॅनल आहे ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे त्यावरती मी रेग्युलर बेसिसमध्ये बघा जे ITIचे जे अपडेट्स वगैरे येत राहतात की समजा एखादा चेंज झाला का ITIमध्ये काय चेंज झाला याबाबत मी व्हिडिओ बनवत असतो. तसंच इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांसाठी मी निमीची क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. आता क्वेश्चन सिरीजचा फायदा काय आहे की निमीच्या क्वेश्चन सिरीजमधून ॲज इट इज MCQ तुम्हाला सीबीटी एक्झाममध्ये बघायला भेटतात. मग त्या MCQची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर याच चॅनलवरती जर का तुम्ही थोडं समोर गेले तर प्ले लिस्टच्या सेक्शनमध्ये बघा इथं प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये नाही का इथं बघा इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे थेरी क्लास तसंच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे थेरी क्लास म्हणजे ज्या ज्या पण थेरॉटिकल गोष्टी तुम्हाला या क्वेश्चन सिरीजसाठी इम्पॉर्टंट असतील त्याचे मी लेक्चर अपलोड करत राहतो. सोबत निमी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं टोटल MCQ जेवढे पण निमीचे मॉड्यूल्स आहेत फर्स्ट इयरचे 10 का 13 मॉड्यूल्स आहेत आणि सेकंड इयरचे 10 वगैरे मॉड्यूल्स आहेत हे सगळेच्या सगळे मॉड्यूल्स काय करणार आहे मी येत्या एक्झाम पर्यंत तुमच्याकडून कंप्लीट करून घेणार आहे. मग आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे इच अँड एव्हरी क्वेश्चन एक्झामच्या दृष्टिकोनातून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन पाठ करून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला त्या क्वेश्चन मागचं लॉजिक तुम्हाला समजेल अशा एकदम सोप्या पद्धतीने मी सगळेच्या सगळे क्वेश्चन म्हणजे 2-3 मॉड्यूल आतापर्यंत अपलोड केलेले आहेत. याच्या नंतरचेही मॉड्यूल मी काय करणार आहे इथून पुढे कंटिन्युअस आपले एक्झाम होते तोपर्यंत काय करणार आहे इम्पॉर्टंट MCQची सिरीज आपण चालू ठेवणार आहे. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी तयारी करू शकता इलेक्ट्रिशियन वायरमॅनच्या सोबत आणि जे बाकीच्या ट्रेडचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करा आता जे निमीचे मॉड्यूल आहेत ते मॉड्यूल सॉल्व्ह करणं चालू करा. मी आधी तुम्हाला सीबीटी एक्झामच्या म्हणजे जो सीबीटी एक्झामची तयारी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी सुद्धा काय केलेलं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. आता बघा
आजचं लेक्चर आपण इथंच, म्हणजे आजचं जे टॉपिक होता, जो आपला एक क्विक अपडेट तुम्हाला द्यायची होती मला सीबीटी एक्झामच्या डेट्सबद्दल, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली. अजूनही जर का पुढे काही अपडेट आले, आयटीआय सीबीटी रिलेटेड म्हणा किंवा कोणत्याही आयटीआयच्या पॅटर्नबद्दल काही अपडेट आले, तर या चॅनलवरती मी प्रत्येक अपडेट कव्हर करत असतो. त्यामुळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा काहीही डाऊट असेल, सीबीटी एक्झाम रिलेटेड असो, इलेक्ट्रिशियन रिलेटेड असो किंवा आयटीआय रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल, तर माझ्या युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलच्या म्हणजे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा माझं इंस्टाग्रामवरती आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता. आजचा व्हिडिओ इथंच संपला. धन्यवाद.